आपण पाहता तसं जिल्ह्यामध्ये, कारण की आता मध्यंतरी रस्त्यावर भांडण्यापेक्षा ऑनलाईन यूट्यूबवर यायचं आणि अनेक गोष्टी संघटनांना शिकवायच्या आपल्या महिलांना, ते खरं वाटतं, बरं वाटतं. परंतु प्रत्यक्षात त्याच्या मागचं बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतात आणि कॉम्प्युटरवर मोबाईलवर बसणं आणि तिथून भाषण करणं, मग सांगणं की पेन्शनच मिळाले नाही, ग्रॅज्युटीच मिळाले नाही, काय केलं, कसं केलं, काय केलं. मग इकडं आपण कोर्टात जातोय, मोबाईल घेण्यासाठी कोर्टात जावं लागते, ग्रॅच्युटीसाठी कोर्टात जावं लागतंय. मागच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी भर पावसामध्ये मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं, तिथं ह्या यूट्यूबवर चॅनल नसतात, त्या घरी बसतात आणि लोकांना अक्कल शिकवतात. त्यांच्याशी बराच वाद परवा त्यांनी घातला. सगळ्या प्रश्नावर एकेका प्रश्नावर त्यांनी त्या युट्यूब चॅनलला चांगलं नीट करून टाकलं गोरे मॅडमनी, की या सगळ्या प्रश्नावर बाकीच्या आपल्या अनेक महिला असतील पण बोललं पाहिजे. हा बोल. आज इथं जमलेल्या माझ्या सगळ्या भगिनींनो, आज आतापर्यंत आपण दिल्ली, मुंबई, अहमदनगर आणि आज बाबाच्या चरणी आलेलो आहे. तर सर्वांच्या वतीने बाबाला हीच विनंती का आम्ही 35 वर्षापासून नोकरी करतोय. आमच्या अनेक महिला रिटायर झाल्या आणि अनेक माझ्या भगिनी आता रिटायरच्या पायरीवर येऊन बसलेले आहे. तेव्हा आता शेवट बाबांच्या दारात अशी विनवणी आहे का खरोखर हा मोर्चा आमचा सफल होऊ दे, आमच्या बायांना वेतन मिळू दे. हे सर्वांच्या वतीने मी बाबांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आता सांगितलं जीवन भैयांनी FRS त्यांनी आपल्याकडे आणलेलं आहे. लोकांनी फार नको करून टाकलं FRSच्या ह्याच्यामध्ये. बडा कोण आहे इकडे या FRSच्या ह्याच्यामध्ये लोकांनी वेड्या केल्या आणि काल परत एकाला अगोदर 6 महिने ते 3 वर्षाचं 0 ते 3 वर्षाचं FRS होतं. आता शासनाने परत एक बगलातून फेड काढलं काल का 3 ते 6चं FRS करायचा. मी तर सांगते खरोखर जर या शासनाने FRS जर केलं ना तर हे 2025 साल बदलायच्या अगोदर ज्या पहिल्या जुन्या लागलेल्या महिलांचं तरी सांगते 9 ते 10 बाया 1 वर्षात त्यांना FRS मुळे त्या एक्सपायर झालेल्या कळतील. या सरकारला इतका नालायक विचार या सरकारने केलेला आहे. आणि मी आमच्या श्रामपूर तालुक्याच्या CDPOशी चर्चा केली, त्यांनी मला अजिबात नकार दिला नाही. त्या म्हटल्या गोरेताई एकदम योग्य आहे, तुम्ही तुमच्या युनियनकडे तक्रार करा आणि हे FRS बंद करायला लावा. बरं FRS जर करायला लावलं तर तुम्ही बदामासारखा आहार द्या ना. लोकांना जर एका पिशवीची किंमत 500 आणि 1000 रुपये असली तर त्याचा प्रत्यक्ष फोटो काढायला लावा. तो सरकार कुत्रे सुद्धा खायना आणि लोकांना अर्धा तास हे शासन म्हणतं का FRS ला बसा, वर डोळे कर, खाली डोळे कर, तिरकं पाय, सरळ पाय. आपल्याला सुद्धा लाज वाटते. आपल्या ह्या नवीन बाया लागलेल्या आहे ना मुली, माझं जाऊ दे, माझं 54 वर्ष वय आहे, पण ह्या 22-25 वर्षाच्या मुली लागलेल्या यांच्या समोर जर एखादा मुलगा बसला ना तर तो म्हटलं ताई आम्हाला लाज वाटते. ती बाई तरी केवर सांगणार आहे वर पाय खाली पाय, तो म्हणून हिचं डोकं फिरलं का काय. इतकं या शासनाने वेड्यात गंमत काढलेली. माझ्या मनाचं सांगत नाही, तुम्ही सगळे अंगणवाडी सेविका आहे, त्यामुळे आम्हाला इतका त्रास झालेला आहे. मी तर आता आपल्या युनियनच्या लोकांना सांगते का ह्या ETH आहार आपल्या जिल्ह्याने तरी सुरुवात करा का पुढच्या वेळेस उतरून घ्यायचा नाही. आपण उतरूनच घेऊ नका, काय जे व्हायचं असेल ते होऊन जाऊ द्या. विलाजच नाहीये त्याला, करणार तरी काय. कारण लोकांना जर त्याचा काही उपयोगच नाही तर लोक आहार न्यायला तरी कसं काय येतील. वर्गात सापडलं का CDPOने नोटीस काढायची, सुपरवायझरनी नोटीस काढायची. घरी जर नेऊन जाताना कोंबड्याला घातलं का ती बाई घरीच नेती. बायांनी जगायचं तरी कसं. हा त्यामुळे ना सगळ्या बायाने एकी करा, एकीशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची, परवा बऱ्याचशा जणी लाईव्ह असतील त्या जयश्री जावळे बाई, तिच्या बरोबर तुम्ही ऐकलं असेल रतन गोरे माझ्याशी कशी भांडत होती. मी तिला एकच सांगितलं ताई मी आतापर्यंत 30 वर्षापासून युनियन मध्ये मुंबई पर्यंत लढते, तुम्हाला कधी स्टेजवर दिसली नाही, फक्त तू मोबाईलवरच का बोलती. तर ती मला किती दलाल बिलाल बरंचसं बोलली. बऱ्याचशा बाया ऐकणारी असतील तर मी सांगितलं तू दलाल म्हणू नको, आम्ही रुपये खात नाही. आणि त्यांनी सांगितलं का युनियनच्या लोकांनी 15-15 हजार रुपये सेविका मदतनीस, आता मिनी मोठ्या झाल्या, हिला अक्कल पाहिजे का पैसे घेणारे अधिकारी राहतात, युनियनच्या लोकांना कसले पैसे मिळणार. आणि ती म्हटली का तुम्हाला लाईव्ह आल्या आणि मला बोलता तुम्ही. मी तिला चॅलेंज दिलेलं आहे, CO साहेबांपुढे ये आणि दाखव कोणी पैसे घेतले. एक तर तू तरी राहा, तू तरी युनियन चालव, नाही तर आमची तरी युनियन चालव. मी तिला चॅलेंज दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी इथून पुढे जर ती लाईव्ह असली तर सगळ्यांनी तिला, ती काय करते आपली
वाईट कमेंट असले का वाचतच नव्हती. चांगल्या बायांना हो हो छान छान, तुम्ही माझ्या मागं मी तुमच्या मागं. मी लागा काय खोटं बोलती, माझ्या कमेंटला उत्तर दे ना. आणि मग तिथून पुढे ती माझ्याशी भांडायला लागली. त्यामुळे सत्य असले ना, सत्याला केव्हाही घाबरायचं नाही. आणि आता वेळ आली साहेब, 9 वाजल्यापासून तर 4 वाजल्यापासून काय करायचं बायांनी, असं येण्यासारखं झालं त्या अंगणवाडीमध्ये. हा खरंच ना, काय चाललं काही कळतच तयार नाही. नाही करा तुम्ही, 9 ते 4 नाही 5 वाजूपर्यंत थांबा. आम्ही डबल मदतनीसला फरशा पुसायला लावून डबल आम्ही दप्तराचं भरू. पण तुम्ही तर शिक्षकांना 10 वाजल्यापासून 5 वाजोपर्यंत 80-90 हजार रुपये वेतन देता, तर आमच्या सेविकाला निम्मा तरी द्या ना. आमचं शिक्षण CAT TAT DED BEd नाही. आता नवीन आलेल्या महिला आहे, पण आम्ही जरी जुने आहेत आम्ही त्यांची बरोबरी करतो. मी सगळ्या तालुक्यात सांगू शकते मी 9वी पास आहे, पण मी आतापर्यंत सगळ्या मोबाईलला माझी मॅडम सुद्धा सांगत आहे 1 नंबर आहे. मग आम्ही जर असं काम करतो तर तुम्ही आमच्यावर अन्याय का करता? आम्ही तुम्ही जेवढा टाइम वाढवतो तेवढ्याला आम्ही हजर आहे. फक्त तुम्ही आम्हाला त्या पद्धतीचं वेतन द्या. आणि आता जो आपल्याला युनियनला जो निधी द्यायचा, काही मूर्ख बाया काय करतात, बोलत एक आणि करत्या एक. बाजारात जर पिशवी घेऊन गेलं तर पाकिटात पैसे असले तरच बाजार मिळतो. मोकळं जर गेलं तर आपल्याला बाजारात मिळेल का? तसं हे दिल्लीपर्यंत मोर्चा नेतात, मुंबईपर्यंत 15 दिवस थांबतात. मग त्यांना काय ते मागून खात्यात का तिथं? त्यांना पण खर्च आहे ना, बायांना घेऊन जाणं आणणं. तेव्हा प्रत्येक गटातल्या लिडरने काय करायचं, आपल्या युनियनचा निधी अगोदर ह्या महिन्यातला पगार झाल्या बाजूला काढायचा. आणि प्रत्येक सुपरवायझर आणि सीडीपीओ पहिल्या इतके त्रास देत नाही. त्यांना पण कळतं आपल्या बायांना खूप काम आहे म्हणून. त्यामुळे आपण आपलं काम चांगलं करा. मी माझ्या मॅडमला नेहमी सांगते, आम्हाला युनियन सांगत नाही का तुम्ही दांड्या द्या गावाला